पंचपक्वान्न बसून आमच्या त्यांना हे लय आवडायचं एक अशी मारूशी वाटते. नमस्कार मंडळी, आजचा विषय घेऊन आलोय मी. म्हातारपणी जर तुम्हाला एकटं पडायचं नसेल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा. हो, म्हातारपणी जर तुम्हाला असं वाटतं एकटं पडायचं नाही तर ह्या 10 गोष्टी निश्चिंत लक्षात ठेवा. त्यातली पहिली गोष्ट, जमिनीच्या वादात अडकू नका. हो, ही गोष्ट खरीच आहे. शेजारच्याची जिरवायची या म्हणून जमिनीच्या वादात अडकू नका. कोर्टामध्ये धाव घेऊ नका, त्याच्यावरती केस करू नका. कदाचित ती जमिनीची केस मिटायच्या अगोदरच तुम्ही या दुनियेतनं गेलेले असाल. त्याच्यामुळे आयुष्य जगायचं राहून जाईल. म्हणून पहिली गोष्ट आहे, जमिनीच्या वादात अडकू नका. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जुन्या गाड्या आपले ओझे बनू शकतात. हो, जुन्या गाड्या आपण का घेतो? 5 लाख रुपये वाचतात म्हणून आपण जुन्या गाड्या घेतो, पण जुन्या गाड्या आपल्या ओझं बनवू शकतात. जुन्या गाड्या घेऊन जुन्या गाड्या आपल्याकडे कमी आणि गॅरेजमध्ये जास्त दिवस राहिल्या तर त्याचा उपयोग काय? आणि जर जुन्या गाड्या घेऊन गॅरेजमध्ये जास्त दिवस राहिल्या तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही, मालकाला म्हणजे आपल्याला येईल. त्याच्यामुळे जुन्या गाड्या पैसे वाचतात म्हणून जुन्या गाड्या घेऊन त्या ओझं बनवू नका. तिसरी गोष्ट आहे, आपली मालमत्ता लगेच हस्तांतरित करण्याचा निर्णय घेऊ नका. हस्तांतरित म्हणजे काय? एखाद्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेऊ नका. कोणी असू द्या, मुलं असले तरी. आज मुलं आपले आहेत, पण जग सध्या क्रूर आहे. त्याच्यामुळं ज्या दिवशी किंवा ज्या वेळेस आपण आपली मालमत्ता हस्तांतरित करतो त्याच वेळेस आपल्याच घरात आपण एक वस्तू म्हणून अवजड जातो, एक वस्तू म्हणून सगळ्यांना जड वाटू लागतो. त्याच्यामुळे कुठलीही आपली मालमत्ता लगेच हस्तांतरित करण्याच्या मागे लागू नका. चौथी गोष्ट आहे, तुमची शेवटची सुरक्षित बचत ठेवा. तुम्ही जे 30 वर्ष काम करताय त्याच्यातली जी तुम्ही बचत ठेवलेली आहे ती बचत तुमच्याकडे सुरक्षित असू द्या. तुम्हाला शेवटाला औषध पाण्याला ती बचत उपयोगाला येईल. आणि तुम्ही मुलांच्या जास्त जवळ राहू नका. आपले मुलांवर प्रेम करायचं हे दाखवून मुलांच्या संसारात आपल्याला जास्त समजते म्हणून आपण सांगायला जाऊन मुलांच्या संसारात ढवळाढवळ करू नका. एवढं लक्षात ठेवा. 5वी गोष्ट आहे, तीर्थयात्रेला जाण्यासाठी मुलांची वाट पाहू नका. तुम्ही म्हणताल ना तर माझ्या मुलाला सुट्टी मिळाल्यानंतर मी तीर्थयात्रेला जाईल. कदाचित ज्या वेळेस तुमच्या मुलाला सुट्टी मिळेल त्यावेळेस तुमचे पाय तीर्थयात्रेला चालण्यासाठी सक्षम असणार नाही. त्यामुळे तीर्थयात्रेला कुणाची वाट पाहू नका. एकटे ते एकटे स्वतःहून कोणासोबतही तीर्थयात्रेला जाऊन तीर्थयात्रा करून घ्या. पुढची 7वी गोष्ट आहे, आज जे खावंसं वाटते ते खावा. आज जे जोडीदाराला द्यावंसं वाटते ते द्या. पती असो पत्नी असो, आज तुम्हा एकमेकांना जे खावंसं वाटतंय ते नक्की खावा. नंतर मेल्यानंतर पंचताटामध्ये आमच्या त्यांना हे लय आवडायचं एक अशी मारूशी वाटते. मेल्यानंतर पंचपक्वान्न ताटात ठेवून रडण्यापेक्षा त्याला काही उपयोग नाही. त्यामुळे जिवंत आहे तोपर्यंत जे खावंसं वाटतंय तर भरपेट खाऊन घ्या. पुढची 8वी गोष्ट आहे, स्वतःसाठी विश्रांतीची सोय करून ठेवा. जन्मल्यापासून काम करतोय आणि मरेपर्यंत जर कामच करत असेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. कधीतरी कामाचं स्टॉप करून स्वतःची विश्रांतीची सोय करा. आपली विश्रांती कधी चालू झाली पाहिजे, आपली विश्रांती कशी असली पाहिजे, कुठे असली पाहिजे, आपण कधी विश्रांती घेतली पाहिजे हे प्रत्येक माणसाने ठरवायला हवं. नाहीतर काम 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 कोणासाठी करून ठेवणार आहे? काम 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 करत राहिलं आणि जगायला सुरुवात केल्यापासून मरेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत जर कामच करत राहिला तर त्या जगण्याला काहीही अर्थ नाही. पुढची 9वी गोष्ट आहे, झोपेसारखे दुसरं कोणतंही औषध नाही. त्यामुळं अनावश्यक झोप, अनावश्यक जागणे टाळा. बिनधास्त अशी झोप घ्या. काहीही करायचं नाही, निवांत झोपून घ्यायचं. कारण जर तुम्ही परत कधी आजारी पडले तर दवाखान्यात कोणीही तुमच्यापाशी थांबेल याची काहीही गॅरंटी नाही. आणि जर तुम्ही आजारी पडलं तर तुमचं आजारपण हे तुम्हाला एकट्यालाच निस्तारायचंय. त्यामुळे झोपेसारखं दुसरं औषध नाही. झोप हे चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि ती आयुष्यामध्ये नियमित ठेवा. ही गोष्ट मात्र लक्षात असू. पुढची आणि शेवटची 10वी गोष्ट म्हणजे हे कधीही विसरू नका, एकदम महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही एकटे आलेला आहात हे तुम्ही कधीही विसरू नका. अरे तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल ह्याच्यावरती विश्वास ठेवणे सोडून द्या. तुम्ही एकटे जन्माला आलेले आहेत, तुम्ही मरताना सुद्धा एकटे मरणार आहात. काहीही सोबत घेऊन जाणार नाही याचं मात्र तुम्हाला भान असू द्या. त्यामुळे तुम्हाला
तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल ह्या विश्वासावर राहू नका, कारण शेवट जाताना तुमची सावली सुद्धा तुम्हाला इथंच सोडून द्यायची आहे. एकटे आलेले आहात, एकटेच तुम्हाला सांगतो, शेवट तुम्ही कुठेही आणि वरतीही काहीही घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळे स्वतःला माणूस घडवा आणि स्वतः माणूस म्हणून जगा आणि जगेपर्यंत काहीतरी जमापुंजी तुमच्या सोबत असू द्या. तेव्हाच तुमचा कुठंतरी इथं आधार लागेल आणि तेव्हाच तुमचं म्हातारपण सुखाचं जाईल. या 10 गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला म्हातारपणात कोणतीच अडचण येणार नाही. पाठवा आपल्या म्हातारपणात जो दोस्त तुम्हाला वाटते चांगल्या पद्धतीने जगावं, त्या पद्धतीने जगावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.